अगदी सीझनल फळं म्हटली तर डोळ्यासमोर आणि सध्या मार्केटमध्ये सुद्धा चिकू आणि द्राक्षांची मोठी रेलचेल दिसते. मात्र ही फळं घेत असताना पुन्हा एकदा प्रश्न पडतो, ते म्हणजे कोणती फळं केमिकलच्या मारानं बनलेली आहेत आणि कोणती फळं खरं शरीरासाठी चांगली आहेत. तर यामध्ये सगळ्यात आधी आपण द्राक्षाबद्दल जाणून घेऊ. केमिकल आणि औषधांचा अतिवापर यामधला कसा ओळखला पाहिजे, ते म्हणजे द्राक्षांवर कीड पडू नये ना आणि ती ताजी दिसली पाहिजेत म्हणून प्रचंड कीटकनाशक पेस्टिसाइड्स त्याच्यावरती वापरले जातात. आता जर द्राक्षांच्या घडावरती एका पांढऱ्या रंगाच्या पावडर सारखा थर जमा झालेला तुम्हाला दिसत असेल, अनेकदा लोक याला द्राक्षाचा नैसर्गिक गोडवा समजतात, पण हा बरेचदा रासायनिक औषधांचा सुकलेला थर असतो. जर हा थर साधापणानं धुवूनही निघत नसेल तर ती द्राक्ष रसायनांनी माखलेली असतात. द्राक्षांचा आकार नैसर्गिक गोल किंवा लंब गोल असण्याऐवजी जर तो गरजेपेक्षा जास्त मोठा, फुगीर आणि कडक असा असेल तर त्यांना वाढवण्यासाठी जिब्रेलिक ऍसिडचा वापर केला जातो. त्यामुळे अशी जी द्राक्ष आहे ती तुम्हाला घ्यायची नाही. पुढचं फळ आहे ते म्हणजे चिकू. सालीचा कडकपणा आणि माती, आता या दोन गोष्टी चिकूच्या बाबतीत इम्पॉर्टंट आहेत. चिकू लवकर पिकवण्यासाठी त्यांना एथ्रेल नावाच्या केमिकलच्या पाण्यानं त्याला भिजवलं जातं. नैसर्गिक चिकू पिकल्यावर मऊ होतो आणि त्याची साल थोडीशी सुरगळल्यासारखी असते. जर चिकू बाहेरून एकदम घट्ट, कडक आणि गुळगुळीत असेल पण आतून मात्र काळा किंवा मऊ असेल तर तो केमिकलनं पिकवलेला असतो.